नमस्कार. आज आपण पाहणार आहोत डाळ वाटून केलेल्या कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. या वड्या करण्यासाठी मी चण्याची डाळ 7 ते 8 तास भिजत घालून ती मिक्सरला बारीक अशी वाटून घेतलेली आहे. त्यानंतर कोबी स्वच्छ धुवून तो असा किसणीवर किसून घ्यायचा आहे. त्यानंतर कोबीचा स्वतःला एक उग्र वास असतो. तो उग्र वास कमी करण्यासाठी त्याला 15 ते 20 मिनटं असं मीठ लावून ठेवायचं आहे. 20 मिनटानंतर हे मीठ पाणी घालून स्वच्छ कोबी असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो. त्यानंतर व्यवस्थित पाणी काढून घ्यायचे आहे कोबीतील. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओवा, जिरं, लसूण, आलं आणि एक हिरवी मिरची घालून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कोबीच्या वड्या उकडण्यासाठी आपल्याला पाणी तापायला ठेवायचं आहे. त्यानंतर किसलेला कोबी घेऊन त्यामध्ये ते वाटलेलं वाटण, हिंग, हळद आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार घालून ते एकत्रित करून घ्यायचं आहे. हे सगळं एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण वाटलेली डाळ आहे ती म्हणजे आपण जेवढा कोबी किसून घेतला आहे त्या प्रमाणात ती वाटलेली डाळ त्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि या स्टेजला आपल्याला मीठही आपल्या चवीनुसार घालायचं आहे. हे सर्व एकत्रित करून त्यामध्ये थोडंसं तेल ओतून हे सगळं मिश्रण एकत्रित करून अशा वड्या करून घ्यायच्या आहे. गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठामुळे याला बाइंडिंग व्यवस्थित होतं. त्यानंतर ह्या वड्या अशा सगळ्या करून घेऊन आपण वड्या उकडायच्या चाळणीमध्ये ठेवून त्या 15 ते 20 मिनटं उकडून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. स्लो फ्लेमवर या उकडायच्या आहेत. त्यानंतर झाकण उघडून 20 मिनटानंतर झाकण उघडून आपण असं हात लावून बघायचं आहे. हाताला जर पीठ चिकटलं नाही तर वड्या अतिशय छान उकडल्या गेलेल्या आहेत. या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे. त्याच्यानंतर वड्या तळण्यासाठी आपण त्या व्यवस्थित अशा गोलाकार कापून घ्यायच्या आहेत. आपण पाहू शकता की वड्या किती व्यवस्थित कापल्या जात आहेत, म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. आपण कोबीचे अनेक प्रकार नक्की वेगवेगळे खातो. मंचुरियन, भजी किंवा चायनीज, भेळ असे विविध प्रकार खातो. पण कोबीच्या ह्या डाळ वाटून केलेल्या वड्या आपण नक्की करून पहा, खूप सुंदर लागतात. या वड्या तळून घेण्यासाठी मी तळून नाही घेतलेल्या आहेत, तर त्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. हेल्थच्या दृष्टीने शॅलो फ्राय करून घेतलेलं कधी पण चांगलं. शॅलो फ्राय करूनही या वड्या अतिशय कुरकुरीत होतात. आपण नक्की करून पहा या वड्या. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.